तुम्हाला मुंबईकरांची चिंता नाहीये, मुंबईची चिंता नाहीये, स्वतःच्या स्वार्थाची चिंता आहे। मुंबई खतरे में म्हणता, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार म्हणता। मी सांगतो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळी करू शकत नाही। आणि या ठिकाणी नेहमीचा निवडणूक आले की मुंबईकर मराठी माणसाचा खोटा पुतना मावशीचं प्रेम जागृत होतं। मुंबईकर मुंबईच्या बाहेर फेकला गेला कोणामुळे? वसई, विरार, नाला सोपारा, इकडे बदलापूर, अंबरनाथ, वांगणीपर्यंत कुणामुळे गेला? कोण डेव्हलपर आहेत, कोणी रखडवले प्रकल्प? मला अभिमान आहे, मी मुख्यमंत्री असताना रमाबाई आंबेडकर नगरचा 17,000 घरांचा प्रकल्प आपण सुरू केला। त्यांना भाडं मिळत नव्हतं, 160 कोटी तुमच्या एकनाथ शिंदेने भाडं दिलं त्यांना। आज प्रकल्प सुरू झाला, 17,000 घरांचा प्रकल्प मुंबईमध्ये सुरू होतोय। असेच प्रकल्प जे आहेत रखडलेले ते आपल्याला करायचे आहे, पुनर्विकास करायचा आहे। आपल्याला हक्काचं घर पाहिजे ना, मोठं घर पाहिजे ना। पागडी मुक्त मुंबई करण्याचा निर्णय आपण घेतला। 13,000 घरा, 13,000 इमारतींना त्याचा फायदा होईल। 20,000 इमारतींना ओसी देण्याचा निर्णय घेतला। या एअरपोर्ट एरियामध्ये फनेल झोन मध्ये डेव्हलपमेंट होत नाही, तो पण निर्णय घेतला। उंची वाढू शकत नाही म्हणून आपण टीडीआर देण्याचा निर्णय घेतला। पुनर्विकासाचे सगळे मार्ग मोकळे केले। आणि म्हणून मुंबई ही झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे, हक्काचं घर मिळालं पाहिजे, सेल्फ कंटेंट ब्लॉक प्रत्येकाला मिळाला पाहिजे। मुंबईला प्रत्येक माणूस, मुंबईकर जो बाहेर गेलेला आहे तो पुन्हा मुंबईत आपल्याला आणायचं ना आपल्याला। आणि म्हणून हे आपण करतोय। SRA, क्लस्टर, हे जे काय आपण निर्णय घेतले आज, हे निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे आणि महायुतीने निर्णय घेतलेले आहेत। महायुती सर्वसामान्य लोकांच्या मागे आहे। इथे चांदिवलीमध्ये 292 बेड हॉस्पिटल आपण सुरू केलंय। खरं मग अरे उभा सुरू झालं ना। 3 माळे बनले, गरिबांना 3,250 घरं आपण दिली। 15 वर्ष मिळाली नव्हती। एक दिवस मामा सभागृहामध्ये बोला, मी आत्महत्या करतो। मी म्हणालो तर आत्महत्या करण्याची गरज नाही, एकनाथ शिंदे जिवंत आहे। 3,250 लोकांना घरे दिली। मुस्लिम समाजासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र मंजूर झालं, नवीन पोलीस ठाणं मंजूर झालंय। अनेक कामं, किती निधी दिला मामा तुम्हाला? 1,200 कोटी रुपये एकनाथ शिंदेच्या काळात मामाला मिळालाय। इतर देखील आमदार जे आहेत त्यांना देखील भरभरून निधी विकासासाठी दिला। तुम्ही काय केलं? मुख्यमंत्री सहायता निधीमधून एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये दिले। आधीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात फक्त 3 कोटी दिले। कशाला पाहिजे सरकार? कुणासाठी पाहिजे सरकार? मंगे आणि म्हणून हा पैसा हा पब्लिकचा पैसा आहे। ठेवी डिपॉझिट कमी झालं। अरे डिपॉझिट लोकांचं आहे, लोकांचं डिपॉझिट आहे। आता लोक तुमचं डिपॉझिट गुल करणार आहे। लोकांना सेवा सुविधा देण्यासाठी हे पैसे आहे। तरी सुद्धा सांगतो, हजारो कोटींचा खर्च केला मुंबईवर। कोस्टल आपला या ठिकाणी रस्ते काँक्रिटीकरण, STP, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, हे सगळं केलं तरी 80,000 कोटी रुपये आजही मुंबई महापालिकेचे डिपॉझिट तसंच्या तसा। आम्ही पैसे घरी घेऊन जात नाही तुमच्यासारखं काम नाही केलं आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही। म्हणून माझ्या लाडक्या बहिणींची योजना जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा केली। मी पण गरिबी पाहिली आहे, माझ्या आईची पत्नीची तकमक पाहिली आहे, काटकसर पाहिली आहे। आणि म्हणून मी ठरवलं माझ्या माता भगिनींसाठी काहीतरी करायचं।
आणि म्हणून लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी आपल्याला सांगतो, कोणी माईक लावला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून कुठे विरोध करायचा, कशाला विरोध करायचा हे बघायला पाहिजे. अरे लोकांचे हाल दूर केले पाहिजे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांची अवस्था पाहिली पाहिजे. याचा पुनर्विकास झाला पाहिजे. कधी विचार केला? कधी नाही, कधी विचार केला नाही. सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजे, कधी विचार केला? फक्त आणि फक्त कसे रस्त्यातून पैसे घ्यायचे. आता कॉन्क्रीटचे रोड झाले, आता 25-30 वर्ष खड्डा पडणार नाही. खड्डे मुक्त मुंबई, प्रदूषण मुक्त मुंबई, ट्रॅफिक मुक्त मुंबई, भ्रष्टाचार मुक्त मुंबई आपल्याला करायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगायला आलोय की काही लोक म्हणतात की बाहेरून आलेल्या नेत्यांना मुंबई कळत नाही असं म्हणतात. मी आपल्याला सांगतो, मग घरात बसून राहणाऱ्यांना मुंबई कळते का? फेसबुक लाईव्ह वरून मुंबई कळते का? अरे एकनाथ शिंदे डीप क्लीन ड्राईव्हला रस्त्यावर उतरला, कधी पाहिलं होतं रस्ते पाण्याने धुताना? या मुंबईमध्ये ते पण मुख्यमंत्री असताना केलं. नाले सफाई करताना मी स्वतः नाल्याजवळ गेलो. का जायचं नाही? म्हणाले हे काय मुख्यमंत्र्याचं काम असतं का? मग काय मुख्यमंत्र्याचं काम घरी बसायचं असतं का? सांगा मला. आणि म्हणून 2.5 वर्षामध्ये जे आमूलाग्र बदल झाला, पुढच्या 1 वर्षात 3.5 वर्षामध्ये जो आमूलाग्र बदल झालाय तो आपण पाहताय.